इतक्या जणांच्या भरभरून कमेंट्स आल्या होत्या पावभाजीच्या रेसिपीसाठी आणि जो मी व्हिडिओ जेवण करताना अपलोड केला होता त्यावरती भरभरून कमेंट्स आलेत, भरभरून लाईक्स आलेत आणि मेन म्हणजे 1.5 मिलियनहून अधिक जणांनी माझा व्हिडिओ व्ह्यू केला आहे आणि त्याबद्दल मनापासून मी सर्वांची आभारी आहे। तर खूप दिवसापासून हे राहिलं होतं। मागेच एकदा मला जेव्हा स्टाफची पावभाजीची ऑर्डर आली होती तेव्हाच तो व्हिडिओ खूप जास्त पळाला आणि म्हटलं चला बरेच दिवस झालं पावभाजी नाही बनवली। तसंही बरेच ताई बरेच दादांनी मला कमेंटमध्ये आणि DM मध्ये पावभाजीच्या रेसिपीसाठी आग्रह केला होता, तर म्हणलं आज फायनली पावभाजी बनवते। तर सुरुवातीला मी मार्केटमध्ये फेरफटका मारून आली, तिकडे सगळ्या भाज्यांचा रेट विचारला, सोबत मोबाईल घेऊन गेलेली। तिथे मी 2 ॲपवरती भाज्यांचा रेट कंपेअर पण केला आणि मला भाजी मंडईच्या तुलनेमध्ये ॲपवरून जास्त स्वस्त वाटलं, म्हणून मग मी सगळ्या भाज्या घरी बसून इथे ऑर्डर केल्या। अजिबात मला कोणत्या ॲपला प्रमोट नाही करायचं म्हणून मी नाही सांगत, पण मला मागे एका ताईने कमेंट पण केली होती की तुला ॲपवरून उलट महाग मिळाल्या, त्यांच्या मंडईमध्ये कदाचित स्वस्त असतील पण इथे कोथरूडमध्ये आमच्या घराच्या खाली जी मंडई आहे खूप महाग असतात। आणि हा रविवारी जेव्हा आमच्या इथं मंडईचा बाजार भरतो ना पूर्ण, त्यावेळेस फक्त रात्री 10च्या नंतर किंवा 9:30च्या नंतर भाज्या थोड्याशा स्वस्त होतात, म्हणजे ते विकायच्या वेळेस लोक मग कमी किमतीमध्ये देऊन जातात। पण ॲज कम्पेअर टू इकडे सगळीकडच्या भाजी मंडईपेक्षा आहे ना या कोथरूडमध्ये खूप महाग असतात, हे मी ऑब्झर्व केलं आहे। म्हणूनच मग हे असं घरी बसून त्या ॲपद्वारे मागवायची वेळ येते बरं का। अच्छा, तर मग इथे मी भाज्यांमध्ये काय काय घेतले ते सांगते। इथे मला वाटलं शिमला मिर्च जरा छान येतील छोट्या छोट्या आकाराच्या, पण काय हरकत नाही, हिरवीगार अशी मोठी लाट एक शिमला मिर्च मी घेतले। इथे 4 कांदे घेतलेत आणि 2 टोमॅटो, 2 गाजरं, 1 बीट घेतलेला आहे आणि ग्रीन पीस म्हणजे आपला हिरवा वाटाणा, हिरवी मिरची आणि फ्लावर। सुरुवातीला मी फ्लावर काय केला, फ्लावरची अख्खी गड्डी कापून घेतली आणि त्याला जास्त निवडत बसायची गरज नाही। ज्या भागामध्ये फ्लावर नाही आहे तो भाग सरळ काढून टाकते आणि छोटे छोटे त्याला हातानेच तुकडे तुकडे करायचं आणि डायरेक्ट गरम पाण्यामध्ये मीठ टाकून टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये बरं का, त्याला काय उकळवून शिजवत नाही बसायचं। तर मी असं बाजूला ठेवलं जेणेकरून त्यामध्ये काही किडे वगैरे असतील, जंतू असतील ते मरून जातील आणि वरती येतात, म्हणून ते मी आता गॅसवर सुरुवातीला तेच ठेवलं आहे। नंतर इथे मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या, ज्यामध्ये गाजर, बीट आणि टोमॅटो, बटाटा वगैरे, आणि ते मी व्यवस्थित बटाट्याची साल काढून कट करून घेतले। नंतर या मोठ्यावाल्या शिमला मिरचमध्ये अर्धी शिमला मिरच मी पावभाजीमध्ये टाकणार आणि नंतर फोडणी देताना अर्धी टाकणार म्हणून बाजूला ठेवली आहे। तर अशा सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात मी इथे, आणि या काही जास्त बारीक आकारात नाही करायच्या आणि जास्त मोठेही नाही करायच्या, अगदी मध्यम आकारात सगळ्या भाज्या कट करून घेतल्या। आणि जो फ्लावर होता त्यातलं गरम पाणी काढलं, 2 पाण्याने थंडवाल्या स्वच्छ धुतलं आणि मग फ्लावर पण यामध्ये मिक्स केलं। वटाणा सोलायला एक मला खूप वेळ लागतो बाबा, आणि मध्ये मध्ये एखादा किडा असा आळी टाईप येते ना छोटी, एवढी किळस येते बापरे। आणि आज काय माहिती माझ्या जर 2-3 वटाण्या सोलण्याच्या मागे एक किडा निघतच होता। तर जपून बरं का, आपण पण जेव्हा आपण भाज्या निवडतो यामध्ये कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये खूप असतात, आता हे दाणे दाणे असतात म्हणून ते आपल्याला समजून येतं। तर स्वच्छता ही सर्वात पहिला असलीच पाहिजे आणि असतेच आपल्या महिलांच्या बाबतीत, तर मी हमखास सांगू शकते। आता यामध्ये मी जेवढ्या पण भाज्या कट केल्या होत्या त्या ऑलरेडी स्वच्छ धुतलेल्या आणि नंतर मग ह्या प्रेशर कुकरमध्ये टाकली, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आणि अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे। आता हे शिजवताना यामध्ये मीठ गेलं ना तर त्याची चव दुप्पट होते बरं का। सगळ्या भाज्यांमध्ये ते मीठ ऑलरेडी शिजते वेळेस आणि छान मऊ पण शिजतात। तर अशा प्रकारे इथे मी भाज्या ह्या सगळ्या उकळवून घेतलेत, म्हणजे हे एकत्रच। आणि एक साईडला मी कांदे कट केलेत, ज्यामध्ये मी 4 कांदे पूर्ण कट करून घेतली, कोथिंबीर कट केली आहे, थोडीशी आलं लसणाची पेस्ट बनवून ठेवायची आणि यामध्ये टाकायची, खूप टेस्टी बनते, पण मी नाही केलंय असं काहीच, पण तरी देखील पावभाजी खूप म्हणजे खूप जास्त टेस्टी बनली आहे बरं का। तर ज्या उकडलेल्या भाज्या होत्या त्या एका मी छोटूशा टोपलीमध्ये काढल्या, सगळ्या एकदम मऊ अशी भाजी शिजली होती। आणि जेव्हा आपण बीट टाकतो ना तर बीटचा उपयोग 2 प्रकारे, एक तर हेल्दी असतोच, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कोणताही आर्टिफिशियल खाऊ कलर घालायची गरज नाही, म्हणजे रेड दिसण्यासाठी। ह्यामध्ये ऑलरेडी त्यामध्ये भरपूर असा लालसरपणा असतो बीटमध्ये, तर खूप छान कलर येतो। आता तुम्ही बघितलंच असणार मी स्मॅश करताना। तर भाज्या सगळ्या मी स्मॅश करून घेतल्या आणि अब बारी आहे, कढई गरम करून घेतली,
त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि 3 कांदे कापलेले सगळे टाकून दिले ह्यामध्ये, असे बारीक बारीक कट केलेले. तर माझ्या व्हिडिओमधून दिसत असेल मी दिवसा करायला घेतली होती, म्हणजे 6:30 पावणे 7च्या दरम्यान. आणि मग भाज्या निवडत वेळ झाला, पण एकदा का भाज्या निवडून झाल्या ना त्यानंतर अजिबात वेळ नाही लागत. आणि मग दिवस पूर्ण मावळत आलेला आहे. मग आता मी लाईट लावून बाकीचा स्वयंपाक करून घेते, दिवाबत्ती करून. बाकीचा म्हणजे जो उरलेली पावभाजीला फोडणी द्यायचा आहे तो वाला. तर मग कढईमध्ये कांदा छान भाजला बरं का. अगदी कंजूशी नाही करायची कांदा भाजताना, कांदा खूप छान भाजून घ्यायचा. आणि मग त्यामध्ये शिमला पण टाकायचा. थोडासा कांदा पहिले भाजायचा आणि नंतर शिमला टाकायची आणि दोघांना छान भाजायचं. जर तुम्ही आलं लसणाचे लाडके असाल तर कांदा शिमला भाजून झाल्यावर आलं लसणाची पेस्ट टाकायची, खूप छान टेस्ट येते त्यामध्ये. आणि यामध्ये मी एक चूक पण केली आहे, ती काय ते लास्टला सांगते, आता नको. तर मग नंतर मसाले टाकले यामध्ये. पावभाजी मसाला, आपल्या घरातलं लाल तिखट, थोडंसं चवीनुसार मीठ. ऑलरेडी मीठ मी शिजताना पण टाकलं होतं म्हणून जपून टाकलं यामध्ये मीठ. आणि मग आपल्याकडे धना जिरा पावडर असेल तर ती देखील टाकायची, टेस्टीच बनतो. तुम्हाला जर झणझणीत पावभाजी हवी असेल तरच घरातलं लाल तिखट टाका, नाहीतर ऑलरेडी पावभाजीच्या मसाल्यामध्ये लाल तिखट पण मिक्स असतो बरं का. तर मला झणझणीतच आवडती आणि अशी छान तिखट, तोंडामध्ये तिखट मीठ सर्व आलं पाहिजे, टेस्ट आली पाहिजे, म्हणून मी अजून घरातलं लाल तिखट पण टाकलं. आणि मग जे भाज्या मी स्मॅश करून ठेवल्या होत्या टोपलीमध्ये ते यामध्ये पूर्ण मिक्स केलं आणि छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं म्हणण्यापेक्षा तुम्हाला केवढी पातळ हवी आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये टाकू शकता, पण घट्ट आणि दाटसर अशा प्रकारची ही भाजी छान जास्त लागते. आणि मी ह्यामध्ये अर्धा ग्लास, 1 ग्लास परत पाणी टाकून छान उकळवलं बरं का. आणि जेवढं उकळवेल तेवढं सगळं पाणी ऑब्झॉर्व करतं ते सगळं. आणि मग त्यावरती मी कोथिंबीरनी गार्निश केलं, बटर टाकलं, अशी मस्त पावभाजी रेडी आहे. मी बोललेली ना एक चुकी केली होती, ते म्हणजे मी मोहरी टाकलेली तेलानंतर, अजिबात नाही टाकायला पाहिजे होती. भेटूयात परत, बाय.